तुंग पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्यजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास, तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, करू दे साऱ्या जगास। ताठ होती माना, उंच होतील नजरा, ह्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा। बघतोस काय मुजरा काय, 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 बघतोस काय मुजरा काय। तुझ्या मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे, मातीत फुलू दे। मला तुझ्यातच राजा तुला। सुप्रभात मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वसई फोर्टमध्ये। जसं की तुम्ही बघू शकता आजकालच्या फोर्टची अवस्था खूप बिकट होत चालली आहे। त्याचं कारण म्हणजे जे पर्यटक येतात ते त्याचा खूप दुरुपयोग करत आहेत आणि ह्या गोष्टीमुळे जे बाहेरून लोक येतात आपली देशाची सौंदर्यता बघायला। आज आम्ही ही क्लिप बनवत आहोत, त्याचं कारण म्हणजे भारतातली पर्यटक स्थळं नष्ट होत आहेत। त्याचं कारण म्हणजे लोक त्याचा खूप दुरुपयोग करत आहेत आणि जसं आपण बघू शकतो आता आपण आलो आहोत वसई फोर्टमध्ये। लाईक वसई फोर्टची तुम्ही अवस्था बघू शकता। आपल्याच देशातली पर्यटक त्याचा कसा दुरुपयोग करत आहेत। ज्या गोष्टीमुळे आपल्या अस्मितेवर खूप परिणाम होत आहे। तर आपण या फोर्टच्या परिस्थितीबद्दल आपल्या पर्यटकांशी एकदा बोलू शकतो। सो हॅलो सर, तुम्ही काय म्हणाल आजकालच्या ज्या फोर्टवर जी अवस्था आली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते तर हे पर्यटन स्थळे म्हणजे फक्त पाहण्यासाठी किंवा त्यांची सौंदर्य टिकवण्यासाठी होतं। पण अशा आजकालच्या ह्याच्यामध्ये दुनियेमध्ये की असं काही होतं की जे लवर्स असतात, लवर्सचे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी बघा असे भिंतीवर असे नावं वगैरे लिहितात। पण जसे की आपण बघू शकता इकडे बघा कसं खराब केलेलं आहे लोकांनी लिहून। ओके, आणि ते असं म्हणजे एक प्रकारे असं दिसून येतं की आपल्या किल्ल्यात जे आपल्या महाराजांनी किंवा कोणी पण किल्ल्याचे बांधून ठेवले ते पर्यटकांसाठी ठेवलेले बघण्यासाठी किंवा त्यांचं सौंदर्य दिसण्यासाठी। पण ते असं काही दिसून येतं की ते त्यांचं पूर्ण सौंदर्य नष्ट होतं आणि असे काही पर्यटक इथे पण येतात की ते असे म्हणजे सर्वत्र असं कचरा करत जातात। त्यांना असं म्हणजे कचरा घेतला तर कचरा कुठे ठेवतात, असं कुठे पण टाकत फिरतात, त्यामुळे पण असं एक बॅड इमेज पडते। पण तसं पण असे आपले फॉरेनर्स आहेत की जे बाहेरून त्यांच्या देशातून आपल्या देशात असे किल्ले वगैरे बघायला येतात, तर आपल्या महाराष्ट्रात सौंदर्य बघायला येतात, पण ते सौंदर्य आपल्या याच्यात टिकलंच नाही आहे, तर ते बघायला कसे करणार? थँक्यू सो मच तुम्ही तुमची राय दिल्याबद्दल। आता आपण बघत आहोत जसं हे बोलले की सध्या खूप बिकट परिस्थिती आहे ज्यामुळे जसे प्रेमी लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी फोर्टचा उपयोग करत आहेत। तुम्ही बघू शकता काही लिहिलं आहे, हे बघा जसं इकडे लिहिलं आहे, इकडे लिहिलं आहे, ज्यामुळे त्याची सौंदर्यता ढळत जात आहे। सो आता आपण पुढे बघूया अजून काय आपल्याला मिळत आहे। हॅलो मॅम, आज आम्ही या परिसरात आलो आहोत की जशी फोर्टची सौंदर्यता ढळत आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काय बोला? तुम्हाला काय वाटतं? थँक्यू मॅडम, कारण की मला हे बघून खरंच खूप वाईट वाटत होतं की ह्या परिसरात खूप काही मुलं मद्यपान करत होती, पण ते खूप परदेशी येतात ते पर्यटक, त्यांना खूप बॅड इम्पॅक्ट पडत आहे। ओके, ठीक आहे। जसे या मॅडम बोलल्या की ह्यांनी आता येता एक ग्रुप ऑफ पीपल बघितले जे लोक मद्यपान करत होते, ज्या गोष्टीचा आपल्या फॉरेन टूर्सवर खूप बॅड इम्पॅक्ट होत आहे। हॅलो फ्रेंड्स, हॅलो। सो तुम्हाला काही बोलायचं आहे फोर्टबद्दल। जसे की महाराष्ट्रातील खूप सारे किल्ले आहेत, आपण आज वसई फोर्टवर आलेलो आहोत।
जसं की महाराष्ट्रातील किल्ल्यांची अवस्था जरा बिकट आहे. सो तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं आहे की महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये काय काय प्रॉब्लेम चालू आहे, किंवा आपण बघतो की किल्ल्यांच्या अवतीभोवती खूप सारा कचरा पडलेला आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्याकडे लक्ष नाही देत आहे. तर प्रांजू, तू काय बोलतेस याच्याबद्दल? हो, मला ह्याच्याबद्दल खूप म्हणजे बोलायचं आहे. बेसिकली आपण बघू शकतो की परिसरात खूप कचरा झालेला आहे आणि फोर्टची अवस्था जेवढी ठेवायला पाहिजे त्यांनी नीट तेवढी नाही ठेवलेली आहे. खूप घाण वगैरे असं, म्हणजे जे फोर्ट आम्ही हिस्ट्रीच्या बुकमध्ये वाचले होते, जे आम्ही आमच्या पेरेंट्सकडून ऐकलं होतं फोर्टबद्दल, त्यापैकी असं काही दिसत नाही आहे आम्हाला. मला खूप वाईट वाटतं हे सांगताना की आजकालच्या लोकांनी म्हणजे ज्या प्रकारे ते मेंटेन करायला पाहिजे तर त्या प्रकारचं मेंटेनन्स नाही ठेवलेलं आहे.